दादांना देण्यात येत आहे। जाऊया या ठिकाणी सचिन दादा आपण पाहिलं तर रणकीचे पारितोषिक आपण मला वाटतं पिंट्याने एक षटकार मारलेला आहे त्याच्यासाठी। तसेच या ठिकाणी निलेश कान्हा ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे आणि आपल्या यथोचित सन्मान घ्यायचा आहे। तसेच या ठिकाणी आदरणीय सन्मानी आपण पाहिलं तर खास करून माजी सरपंच नवीन शेवे आणि तदनंतर ॲडव्होकेट निशांत घरत यांना विनंती आहे निशांत दादांना की या आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे। मित्रांनो अगदी माझ्या कामगारांच्या समस्या असतील नावाशेवाच्या माध्यमातून अगदी तरुणांचे प्रश्न असतील ज्यांनी अगदी वेठीस धरले असे निशांतजी नवीन शेवा माजी सरपंच आणि त्यात ॲडव्होकेट निशांत घरत आपला यथोचित सन्मान घेतील। रोहन ठाकूर आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास्ते त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे। तदनंतर चिर्ले गावातील काँग्रेसचे नेते गणेशजी पाटील या आपण आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे। गणेशजी पाटील यायचा आहे आणि आपला यथोचित सन्मान आपण घ्यायचा आहे। तसेच विकासजी पाटील चिर्ले माजी क्रिकेटपटू आपण सुद्धा यायचं आहे आणि की ज्यांच्या आपण पाहिलं तर सौभाग्यवती चिर्ले गावाच्या उपसरपंच राहिल्यात सरपंच राहिल्यात विद्याताई कारण विकासजी बरेच नावं लक्षात ठेवायचं म्हणजे विकास पाटील आपण पाहिलं तर सदिच्छा चिर्ले यांच्यामध्ये बरेच अगदी जे सामने जे खेळलेले आहेत असे विकास पाटील चिर्ले यांचं शुभागमन या ठिकाणी आहे त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल। तदनंतर अभिजित पाटील चिर्ले अभिजित दादा आपण सुद्धा यायचं आहे आणि आपल्या यथोचित सन्मान घ्यायचा आहे। तदनंतर या ठिकाणी परमानंद पाटील आपल्या शब्द सुमनाने सरचे स्वागत असेल परमानंद पाटील कारण या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा यथोचित सन्मान झाला आहे। तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी चिर्ले गावातील अभिषेक पाटील या चिर्ले गावातून आपण अभिषेक तदनंतर या ठिकाणी बरेचसे विनोदजी लोंढे सर या आपण आपला यथोचित मानसन्मान स्वीकारण्यासाठी या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे। जशी मॅच सुरू होईल तसा पुन्हा एकदा आपण पहिलं तर बेलवली गावाचा आवाज दिनेशजी पाटील यांच्याकडे जाणार आहोत आपण तदायत ज्यांची मी नावं अनाउन्समेंट केलेली आहेत किशोर सीताराम ठाकूर नक्कीच या आणि आपला यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे। पोलीस नक्कीच सुनीता ताई ठाकूर यांचे यजमान। जाऊया नाऊ बॅक टू क्रिकेट। धन्यवाद श्याम ठाकूर सर। वाईट पंचाने दिला पण लगेच चॅलेंज त्यालाही केलं ते म्हणजे फिल्डिंग साईडनं एक मिनिट थांबवतोय प्रणित ठाकूर आपण यायचं आहे। षटकार जो मारला होता ना त्याच्यासाठी नारायण शंकर ठाकूर यांच्याकडनं आपल्याला रोख रक्कम या ठिकाणी 1000 रुपये आलेले आहेत। फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल। तसेच एक मिनिट 500 रुपये आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मला वाटते ते हे होते बघा शिवा सुब्रमण्यम यांच्याकडनं 500 रुपये होते म्हणजे टोटल 1000 रुपये प्रणित ठाकूर आपण घेऊन जायचं आहे आणि निलेश ठाकूर नक्कीच आपण सुद्धा यायचं आहे आणि 500 रुपये आपण घेऊन जायचं आहे। औटू नक्कीच दिनेश पाटील सर। धन्यवाद। दोन ताकदवान संघामध्ये लढत आर्या ओवळे वर्सेस एका बाजूला कोपरोली 11 कोपरोली। टॉस जिंकला कोपरोली संघानं प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण चरण मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर। सागर गायकवाडनं 1 रन कंप्लीट केली बोर्डवर धावा लागतात त्या 1। हा झेल मात्र सुटतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतो की प्रसाद गायकवाडला जीवनदान मिळतोय। यानंतर लक्षात ठेवायचं आहे की कान्होबा कुंडेवाल वर्सेस स्वर्गीय मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान जासई या दोन संघांमध्ये लढत होईल त्याच्यामुळे फ्रेश सामने खेळवले जातील। पुढील दोन्ही संघांनी नवे 4 संघांनी उपस्थित राहायचं आहे। चरण मात्रे पुन्हा एकदा सज्ज आहे ताकदवान गोलंदाजीचा क्रम राहिलाय पण ते ताकदवान गोलंदाजाला भिरकावण्यामध्ये क्षमता सिद्ध करणारा आणि यंदाच्या मोसमामध्ये आपल्या आयुष्यातील बाईक कमावणारा सागर गायकवाड बरसतोय ठोकतोय षटकार।
सागर ओळे यांच्याकडून जर सागरनं सलग 3 षटकार ठोकलं तर 1000ची बक्षीस दिली जाईल. हा मात्र चांगला चेंडू चरण मात्रेचा. या दरम्यान कोपरोली संघ म्हटलं की आमच्या खऱ्या अर्थानं एक इंग्रजीचे आणि मराठीचे अतिशय उत्तम दर्जेदार आवाज ज्यांचा कायम राहिला नवनाथजी मात्रे यांच्याकडून या स्पर्धेला कोपरोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतात. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अक्षर नवनाथ मात्रे आणि कुमारी अक्षता नवनाथ मात्रे यांच्या कडूनही कोपरोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक इथे मात्र संपला. एक झेल सुटला आणि षटकार संपल्यानंतर एक षटकारही दाखवला तो म्हणजे सागर गायकवाड आणि धावपळकर धावा लागल्या त्या बिनबाद 9. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल कोपरोली आयोजित ग्रामदैवत श्री बापूजी देव महाराज चषक 2025 येत्या बरोबर या ठिकाणी 29/2/2025 ते 22 या ठिकाणी आणखीच 19/2/2025 ते 22/2/2025 या ठिकाणी प्रकाश झोतातील नाईट रजनीचे आयोजन केलेले आहे. नक्कीच ज्यांना कोणाला अगदी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी श्री चंद्रशेखर ठाकूर या मित्रमंडळाशी आपण संपर्क साधू शकाल. ओटू नक्कीच दिनेश पाटील सर. हितेश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन 9 धावा बोर्डवर लागलेत. बिनबाद 9. सागर गायकवाडचं बरसनं यंदा पाहिलंय. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि आपल्या गुणवत्तेला न्याय देत काबाड कष्ट करत अफाट मेहनत करत पुन्हा एकदा सागर गायकवाडनं चांगला परफॉर्मन्स दाखवला यंदा. तो परफॉर्मन्स कायम राहील का? चांगली दिशा दिली. आपण पाहतोय गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय भरदा वेगाना चेंडूचा पाठलाग जरूर झालाय परंतु चेंडूनं मात्र मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना गाठलं आपलं ध्येय. जातोय सीमारेच्या बाहेर. आणखी एक चौकार. हितेच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि इथे मात्र आणखीन एक कव्हरच्या दिशेने चांगला फटकावला चेंडू पाहतोय. धावा किती जोडल्या जातील? कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या. त्यासाठी पहिली रन्स तुम्हाला जोरात घ्यावी लागेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य, कारण जो फलंदाज उत्तम खेळतो त्याला स्ट्राईकवर जास्त हाणणं गरजेचं आहे. पण तिथे मात्र पहिला पण 1 रन्स कंप्लीट झाली आणि 1 रन्स नंतर धाबळकर धावा लागल्या 14. राकेशभाई गायकवाड प्लेइंग 11मध्ये आहेत. किंग मेकर म्हणून ओळख राहिले. राजकारण, समाजकारण, क्रीडा या प्रत्येक क्षेत्रामध्ये राकेशबाईची नवी ओळख राहिली आहे. फटका फसला आणि इथे मात्र दुसरा जीवनदान नाही. स्ट्राईक रोटेशन दीपक सर नेमकं काय असतं? जर कदाचित 2 रन कंप्लीट झाले असत्या परंतु जर तर वर काही चालत नाही आणि जर तर शिवाय काही सरतही नाही. इथे मात्र पहिली विकेट्स गमावली जाते प्रसाद गायकवाडच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे बोर्डवर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 1 बाद 14 धावा. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या दिवशी सुद्धा झाले नाही. आजच्या 3ऱ्या दिवशी या रजनीमध्ये आपण पाहिलं तर नेताजी मुकुंद पाटील, तदनंतर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय परमानंद पाटील, तदनंतर कृष्णा विठ्ठल ठाकूर, राजाराम जनार्दन ठाकूर माजी क्रिकेटपटू, तसेच समीर हरिश्चंद्र पाटील आणि अभयजी म्हात्रे कोपरोली यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आहे. प्रथम त्यांचं शब्द सुमनाने मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच रॉक अर्थात सुरेश ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर पाटील, तदनंतर आपल्या गावातील आमच्या धुतुम गावातील माजी सरपंच आदरणीय सन्माननीय शंकर आनंद ठाकूर, तथा आपण पाहिलं तर उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष, तसेच या ठिकाणी मान्यवरांमध्ये किशोर ठाकूर, तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर बरेचसे मान्यवर आहेत. जाऊया आणखीच या ठिकाणी बॅक टू क्रिकेट. अमित मुंगाची नवीन फलंदाज क्रीजवर आला आणि आल्या त्यानं मात्र चेंडू टोलवला लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 रन त्याने कंप्लीट केली. स्वतःचं अकाउंट्स ओपन केलं आणि 1 धावेनं धापलक पुढे जाऊन ठेपलं. ते म्हणजे 1 बाद 15.
ओळे संघ रिवालजी मात्र एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार समालोचक म्हणजे ओळख राहिली आहे. परंतु पुन्हा एकदा ते क्रिकेटकडे वळले आणि पुन्हा एकदा नवा डाव सावरण्यासाठी मांडण्यासाठी मात्र सज्ज झाले. रिवालजी मात्र तुमचंही सहर्ष स्वागत आहे. सागर गायकवाडच्या अगेनेस्ट हा मात्र अपील. दक्ष पंच आत्मारामजी कोळी सर मात्र दक्षच राहिले. विशालजी पाटील रसायनी दुसरे पंच, तर पप्पू संजय लाडके प्रफुल्लजी गायकवाड मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना. त्या तिन्ही पंचांचं सहर्ष स्वागत करूया. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा विथ क्रिस्टल क्लिअरिटी सहित मग दाखवली जाते. त्यांचं विशेष स्वागत. संदेशजी पाटील आणि टीम विवेक. हा चेंडू मात्र लॉफ्ट केला आहे. इथे मात्र पंचांचा इचारा येईल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन बहाल केली जाते आहे. खऱ्या अर्थानं विचार केला कोपरवली आणि कोपरवली संघाची ताकद गोलंदाजी राहिली आहे. सगळ्यात मोठी जमेची बाब या संघाची गोलंदाजी राहिली आहे. ते गोलंदाजी थोडीशी भरकटताना पाहतोय. धापळकावर धावा 16. 1 बाद 16. प्रसाद परतलाय. सागर गायकवाडनं आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार दाखवलाय. फक्त दिशा दिली. लॉंग ऑफला चतुर्षक तिकीट रेडी आहे. त्याने मात्र उचलला आणि चेंडू फेकेपर्यंत फक्त रन कंप्लीट केली 1 आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. आर्या ओळे प्रथम फलंदाजी करताना धापळकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. या नंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच कान्होबा कुंडेवाळ वर्सेस स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. कान्होबा कुंडेवाल आणि स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं राहणार आहे, याची नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपला. 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं टाकणं गरजेचं राहील, अनिवार्यच राहील. त्याच्यामुळे आपण प्रयत्नही करा आणि सहकार्यही करा. जास्त टीम मिटिंग्स घेऊन जाऊ नका. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे. शांत आणि सावध सुरुवात आर्या ओळे करतोय. चला चालू करा सामना प्लीज. गोलंदाज अंकुर पाटील. गोलंदाज अंकुर पाटील. पहिला चेंडू खूप आखूड राहिला आहे. पंथाने मात्र व्हाईट बॉल दर्शविला आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक्स्ट्राची रन. अंकुर पाटीलचा हा खराब चेंडू. 1 रन्स मात्र मिळते आहे. 1 रन्सनं 18वर मजर मारली आहे आर्या स्पोर्ट्स होळे संघानं. समाधान गायकवाड यांना मात्र खऱ्या अर्थानं आपण 12th मॅचच्या भूमिकेमध्ये इथे होते. आता मात्र रिप्लेसमेंट, उशीर आलेले खेळाडू आणि मग सगळे ॲडजस्टमेंट. अंकुश पाटील पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म वरती विकेट. आखूड टप्प्याच्या चेंडूला अगोदरच निरखून पाहिलं होतं. अगोदरच स्टडी केला होता की अगोदरचा चेंडू कसा पडला आणि इथे नीटचं पाहिलं आणि इथे स्वीटशीटचा ह्या फटक्यानं सागर गायकवाडनं पुन्हा एकदा आपली आक्रमकता जागवली. तिला दिशा दिली. डीप थर्डमॅनच्या मधून ठोकला हा षटकार. एक चांगला षटकार दाखवला. पहिल्या चेंडूवर वाईट, पहिला वाईट, नंतर षटकार. इथे मात्र अंकुर पाटील टेन्शनमध्ये, कारण पहिल्या चेंडूवर 7 धावा आलेत. क्या बात. थोडेसे मुवमेंट पाहिली आणि इथे मात्र आपण थोडीशी आउटस्विंग पाहिली. त्याच्यामुळे पुरता चकला कनेक्ट नाही करू शकला. द्विधा मनस्थितीमध्ये राहिला सागर गायकवाड आणि त्यानं मात्र चेंडूला लेफ्ट केला. या षटकारानं 24वर मजर मारली गेली आहे. पूर्वार्ध सुरू आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. फटका सजवायचा होता जरूर. एक मोठी
सगळ्यात मोठी विकेट इनफॉर्म खेळाडू सागर गायकवाड डिपार्ट. राजेंद्र मुंगाजी नवीन फलंदाज उर्फ चिवा या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. इथे मात्र सागरनं चांगली फलंदाजी दाखवली. 12 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकारासहित त्यानं ठोकल्या 20 धावा. बहुमूल्य धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्या. परंतु आता मात्र अमित मुंगाजी आणि राजेंद्र मुंगाजी या 2 मुंगाजी बंधूंवर मोठी भिस्त आहे. 24 धावा बोर्डवर लागलेत. अंकुर पाटीलनं 1 षटकार जरूर खाला मित्रांनो, परंतु एक चांगली विकेटची कमावली. फुडलर लेनचा हा चेंडू इथे मात्र आणखीन एकदा हवेत राहिलाय. शतरक्षक पुन्हा एकदा फंबलिंग पाहतोय. गलीमधून चेंडू गेला जरूर, पण तिथे मात्र पॉईंट शतरक्षकाने चेंडूला अडवलाय. त्याच्यामुळे या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2 धावा. या 2 धाब्यानं राजेंद्र मुंगाजी स्वतःचं धावांचं खातं उघडतोय आणि या 2 धाब्यानं धापलकर धावा लागत आहेत. त्या 26 धावा. पूर्वार्ध सुरू आहे. मागच्या सामना आपण पाहिला मित्रांनो, 53 धावांचा पाठलाग काय लिलिया पार केलाय. बाली पुन्हा एकदा बरसतोय. क्रिकेटच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 12 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम त्याच्या नावावरती आहे. त्या बालीनं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 44 धावा जोडल्या आणि सामना एकतर्फी सोडवला. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू राहिला, डॉट बॉल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. अंकुरनं चांगली लकप. अंकुरचं पुनरागमन चांगलं आहे मित्रांनो. सुरुवात जरूर खराब राहिली. पहिला वाईट, त्यानंतर षटकार, परंतु लगेच डॉट आणि डॉट नंतर मात्र सागर गायकवाडची विकेट आणि त्यानंतर राजेंद्र मुंगाजीने 2 धावा जोडल्या जरूर, परंतु पुढचे दोन्ही चेंडू अंकुर पाटीलनं टाकले निर्धाव. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. प्रथम फलंदाजी करताना मात्र आर्या ओवळे संघ जाऊन ठेवतोय 2-26. चला टाइमपास फक्त करू नका ही विनंती आहे, कारण फायनली आजच खेळायची आहे. आजचा लॉर्ड्स नंतर एक रेसही लगावली जाईल. सगळं 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 पाहायला मिळेल तुम्हाला. पहिल्यांदा लॉर्ड्स, नंतर रेस आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल्स. नाही, एक शर्यत आम्ही पाहिली आहे तशी तलाजा मजकूरच्या टुर्नामेंटमध्ये 5 कर्णधार धावले तब्बल. इथे 3 धावतील. रेस तर पाहिजेच, कारण आजकाल महाराष्ट्रामध्ये ना क्रिकेट आणि शर्यती या दोघांमध्ये गुरफटलेले माणसं आहेत. इथे मात्र एकच नाद, बैलगाडा शर्यत. कारण काही खेळाडू तर टुर्नामेंट सोडून शर्यतीनं जाताना पाहिलेत. हितेश मात्र वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक घेऊन धावा रोखल्या जरूर. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि नंतर मात्र 9 धावा इथे आतापर्यंत कमी बनलेत. जोरदार फटका लगवायचा होता अमित मुंगाजीला, पण नीटसा मात्र चेंडू समजला नाही. अशा प्रकारे आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील आर्या ओवळे संघावर, कारण इथे तुम्हाला धावा वाढवाव्या लागतील. 53 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये काय सहज झालाय, तेवढ्या तरी धावा तुम्हाला जोडाव्या लागतील म्हटल्यावर अमित मुंगाची ओळख राहिली मनगटी फटक्यांसाठी. अमित मुंगाची जी ओळख राहिली आहे फक्त न फक्त षटकार चौकारांसाठी, ती ओळख पटवून देताना मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला जातोय हा मात्र षटकार. इथेच मात्र फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या अगदी पंचांच्या डाव्याकडून येताना इथे पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट फेकी होतीये आणि बॅकअप चांगला आहे. त्याच्यामुळे रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. या धावसंख्येनं
स्कोरबोर्ड जाऊन ठेवतोय तो म्हणजे तब्बल 33. येस येस 2 हितेश मात्रे आहेत, त्याच्यामुळे हा ज्युनियर हितेश मात्रे म्हणजे वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो. .6 सिंगल हितेश मात्रे. पुन्हा एकदा तर राजेंद्र स्ट्राईकवर. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. पॉईंटच्या मधून काय सुरेखरित्या टोलवला, सीमा रेषा बाहेर चेंडूला धाडलं आणि आलाय चौकार. आदरणीय अतुल शेठ आवटी साहेब यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. त्या मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. एक चांगला चौकार दाखवलाय राजेंद्र मुंगाजीने. या धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू. इथे मात्र मोठा फटका नाही कन्वर्ट करता आला. बॅकवर्ड स्क्वेअरला थोडीशी जागा रिकामी होती, ती रिकामी जागा भरून काढली 1 रन्सनं आणि 1 रन्सनं पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे जाऊन ठेवतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आहे, म्हणजे 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा लागलेत. ती लाईट्स बंद करा. एक मिनटं ती लाईट जी तिकडे चालू आहे ना, बाईकची लाईट सुरू आहे, ती बंद करा प्लीज. येस येस बाईकची लाईट्स फक्त बंद करा. थँक्यू, धन्यवाद, तुमचे विशेष आभार. नेक्स्ट बॉल. फक्त प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला अमित मुंगाजीचा, तो राहिला निर्धाव आणि 4 षटकांचा खेळ संपतोय. पूर्वार्धामधला 4 षटकांचा खेळ संपला. 2 बाद धाबलकर धावा लागलेत, त्या म्हणजेच 38 धावा. पंचांना विनंती असेल, मीटिंग करून आपण देऊ नका, कारण आपल्याला आज एक्स्ट्रा 2 सामने खेळवायचे आहेत आणि तदनंतर आपण पाहिलं तर ग्रँड फिनाले म्हटलं तर सकाळ व्हायला नको, सर्वांचा वेळ वाजवायचा आहे. मग डीजे असेल, तदनंतर जनसेट असेल किंवा या ठिकाणी आलेले मान्यवर असतील, सर्वांचा वेळ वाचवण्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट करतोय. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी बिग हाय पाहिला तर हाय व्होल्टेज मॅच. या ठिकाणी कुंडेवहाल विपक्ष जासई, कानोबा कुंडेवहाल विपक्ष स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई. चला दोन्ही कर्णधार असेल कोणी असेल तर या रिपोर्टिंग करायचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. अंतिम षटकाचा खेळ राहिलाय. ओळे संघ म्हटलं की खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड यांचं गाणं आपण आता ऐकलं का. रुपेशभाई गायकवाड, राकेशभाई गायकवाड यांची A1 जोडी. मित्रांनो, नातं भावांचं नातं रक्ताच्याही पेक्षा श्रेष्ठ राहिलं आहे. या 2 भावांची, 2 मित्रांची अतिशय उत्तम जोडी आम्ही लाईफ टाईम पाहत राहिलो आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ क्रिकेटच्या मैदानावरती राकेशभाईंचा राहिला आहे, परंतु राजकारणाच्या पटलावरती रुपेशभाई सरपंच बनले आणि किंग मेकर मात्र राकेशभाई गायकवाड बनले. संजूभाई गायकवाड या सामन्याचा आनंद घेतात. त्याचबरोबर बलिशेठ गायकवाड एस एंटरप्राइज सर्व्हिस तेही या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचा विशेष कौतुक करूया. मंगेशभाई गायकवाड क्रिकेटचा सच्चा चाहता, तोही या सामन्याचा आनंद घेत, त्यांचाही विशेष कौतुक. बॅटची कडा इथे 1 रन मात्र मिळते. अजय गायकवाडला खेळताना पाहू, त्याचेही मनगटी फटके. अजय गायकवाडची ओळख राहिली आहे बॅट आणि बॉल, बॅट आणि शूजसाठी. अनेक प्रकारचं कलेक्शन आहे माणसाकडे, अनेक प्रकारचे शूज, अनेक प्रकारचे बॅट्स. या कलेक्शनमध्ये अजयभाई गायकवाडची ओळख राहिली. धाबलकर धावा लागले, त्या म्हणजेच 39. अंतिम षटक गोलंदाज रोहन म्हात्रे. 5 रेग्युलर गोलंदाज. रोहन म्हात्रे, पुन्हा एकदा अमित. इथे मात्र चूक केली जाते, फक्त प्रहार. इथे मात्र कॉन्टॅक्ट होत नाही. चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. नंबर आला 0 आणि त्याच्यामुळे आणखीन 1 डॉट बॉल, आणखीन 1 डॉट बॉल. जासी आणि कुंडेवाल 2 कर्णधार हातामध्ये हात घालत एकत्र आलेत.
इथे आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो. इथे मात्र डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं धापळकर धावा लागल्या. रिव्ह्यू बॅटिंग साईडचा रिव्ह्यू हाईटसाठी. ओके ओके. वाईट बॉल. फक्त पंचांनाही विनंती असेल की रिव्ह्यू असेल तर लवकर घेत चला. यामुळे येस कारण त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे त्यांनाही सांगा विशाल पाटील सर हा वाईट बॉल, कारण तुमचाही बेल वाचेल ना आमचाही बेल वाचेल इशाऱ्यामध्ये. कारण कसं होतं ना, इथून आवाज गेला मग त्याने ऑब्जेक्शन घेतला, त्याच्यामुळे लक्ष द्यावं. पॅव्हलियनमधून कोणीही आवाज देऊ नका. इथे वाईट बॉल. आणखीन एक चांगला फटका पाहतो मिडविकेटच्या मधून. वाईटच मिडविकेट चेंडू जातोय. सिंगल रन. डबलचा प्रयत्न इथे मात्र पाहिलंच जाईल. तिसऱ्या पंचांकडे वळलं जाईल. एक रनचा कंप्लीट केली आहे. राजेंद्र मुंगाजीने मात्र जोरदार धाव लगावली आहे. परंतु इथे पाहिलं जाईल की दुसरी रन्स कंप्लीट झाली आहे की फलंदाज होईल बाद. आतापर्यंत धापळकर फार मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आहे. ओळे संघ 3 षटकार 2 चौकार आणि डॉट बॉल. फलंदाज रन आउट. चांगलं कलेक्शन झालं. जोरदार धाव राजेंद्र मुंगाजीने जरूर लगावली, परंतु काही इंचेसमध्ये मात्र तो कमीच पडला. फलंदाज रन आउट क्रमांक 3. समाधान गायकवाड नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला उभा राहील. आतापर्यंत धावपळकर धावा लागल्या त्या 41. अमित मुंगईच्या बॅटमधून एका दुसरा मोठ्या फटक्याची गरज आहे. 50च्या आसपासच्या धावा या मैदानावरती चॅलेंजिंग बनलेत. काल साई संघानं जरूर 102 धावा जोडल्या, परंतु इथे 50च्या धावाही चॅलेंजिंग. इथे मात्र 22ची रन्स येते. 22च्या एका रननं धापळकर धावा लागल्या त्या म्हणजेच 42 धावा. बॉल शिल्लक असतील 2 बॉल. पूर्वार्धामधले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50चा प्रेशर क्रिएट केला जाईल का? समाधान गायकवाड कशा प्रकारचा खेळ राहील? टेक्निकली गॅप शॉट खेळेल की मोठा फटका लगावत सामन्याला कलाटणी देईल किंवा धावसंख्या मोठी उभारेल? हा बॉल मात्र चांगला राहिला. फलंदाज गोल्डन डकचा शिकार बनतोय. समाधान गायकवाड आल्या पावली परत. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. हॅलो, या आयोजनाला अगदी शुभेच्छा आलेल्या आहेत.
उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट आपण पाहिलं तर कॉमेंटर्स म्हणून या ठिकाणी देवडाकी यांच्याकडनं या आयोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद देवडाकी सर. धन्यवाद जीवन डाकी सर. तर तुमचंही सरचे स्वागत करूया. त्यांचाही गोड आवाज आपण कित्येक वेळा ऐकलाय. त्यांचंही स्वागत. पूर्वार्ध देवडाकी बॉडी बिल्डर्स म्हणून ओळख राहिली आहे. स्वागत करूया. तर इथे मात्र आपण पाहतोय की चेंडू शिल्लक असेल फक्त आणि फक्त एक. अजय गायकवाड अंतिम चेंडूला कसा सामोरा जाईल, अंतिम चेंडूला कसा सामोरा जाईल. आल्या मात्र भिरकावतोय. स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून संधी मिळाली, मागे राहिला जरूर, परंतु अंतिम चेंडूवर चौकार खेचत त्यांनी मनातली आक्रमकता सिद्ध केली. इथे दाखवला चौकार. स्कोर बोर्डवर धावा लागतायत. पूर्वार्ध संपतोय. 4 बाद 46 धावांचं आव्हान उभं केलंय. ऐकूया दीपक पाटील सर पळसपे, निवेदक श्याम ठाकूर सर. हॅलो. आणखीच जाऊया टॉस का बॉस या ठिकाणी. विनंती असेल या ठिकाणी मॅनेजर हिंद टर्मिनल आदरणीय सन्माननीय शरदजी दुबे सरांना की या सर आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. कान्होबा कुंडेबहाल विपक्ष स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या 2 संघांच्या दरम्यान टॉस का बॉस आपण केला जाऊन. विनंती असेल मॅनेजर हिंद टर्मिनल शरदजी दुबे सरांना की या आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आणखी सर थांबायचं आहे कारण आजची शेवटची रजनी आहे आणि आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहेत. मग चंद्रराज घरत सर असतील, या ठिकाणी शंकर आनंद ठाकूर असतील. अगदी आपण पाहिलं तर मित्रांनो एक सर्वसामान्य म्हणून आपण पाहिलं तर माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय, साधी राहणी उच्च विचारसरणीतील एक महत्त्वतत्व आहे. जाऊया नाणेफेकीच्या कॉलाकडे. आपण पाहिलं तर या ठिकाणी मॅनेजर हिंद टर्मिनल शरदजी दुबे या सरांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. हेड अँड टेल द टॉस आणि टॉसचा बॉस या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच जयदीप, या ठिकाणी पाहिलं तर कुंडेबहाल या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. जासई आणि कुंडेबहालच्या दरम्यान कुंडेबहाल हा संघ या ठिकाणी नाणेफेकीच केलं. सरांना विनंती असेल की सर या आपण यथोचित आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला सलामीची जोडी पाठवा. क्षेत्रक्षण लावून घ्या ओवळे टीम. आदरणीय सन्माननीय मॅनेजर हिंद टर्मिनल शरदजी दुबे आपले यथोचित सन्मान घेतात. तदनंतर विनंती असेल शिफ्ट इन्चार्ज आदरणीय सन्माननीय राजेंद्र घोणे साहेब यांना विनंती असेल की या आपण आपला यथोचित सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. राजेंद्र घोणे साहेब शिफ्ट इन्चार्ज. तदनंतर या ठिकाणी लेबर सुपरवायझर सीवर्ड या ठिकाणी काकासाहेब ठोंबरे सरांना सुद्धा विनंती आहे की या ज्यांचं मी नाव अनाउन्स करतोय आपण लगेचच यायचं आहे. तदनंतर कल्पेश पाटील जासई, चंद्रकांत ठाकूर आपण सुद्धा यायचं आहे. तदनंतर ग्रामविकास अधिकारी धुतुम म्हणून आपण पाहिलं तर नागनाथ घाडगे या सरांना सुद्धा विनंती करीन की या आपण यायचं आहे. तदनंतर आदरणीय सन्माननीय अतुलजी आवटी सर आणखीच यांना सुद्धा विनंती असेल. सर्वांची जे नावं मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय आपण यायचं कारण वेळ आपल्याकडे कमी आहे सर आणि म्हणून त्या वेळेअभावी आपली सर्वांची नावं या ठिकाणी मी अनाउन्समेंट करत आहे. समीर हरिश्चंद्र पाटील, तदनंतर अभय म्हात्रे कोपरोली आपण सुद्धा यायचं आहे. विवेक ठाकरे सर आणखीच MSCB कर्मचारी आपण सुद्धा यायचं आहे. कल्पेश पाटील जासई, अगदी आपण पाहिलं तर हे एक व्यक्तिमत्व आमच्या धुतुम गावावरती त्यांचं आतुरात प्रेम आहे आणि त्यांचे सहकारी आपण पाहिलं तर चंद्रकांत ठाकूर या ठिकाणी आपले यथोचित सन्मान घेत आहेत. मोहन या ठिकाणी मुडे सर माथाडी प्रतिनिधी CWC इम्पॅक्ट्स मोहन मुडे सर यांना सुद्धा विनंती असेल. तदनंतर चंद्रजीत बलिराम ठाकूर यांना सुद्धा विनंती केली जाईल की या आपण सुद्धा आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. दरम्यान आमचे मान्यवर राजेशजी दोंडू वास्कर कुंडेबहाळ यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे संजयजी वास्कर आपणा सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन आसन ग्रहण करावं. नक्कीच. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अध्यक्ष रायगड जिल्हा या ठिकाणी क्रिकेट असोसिएशनचे राकेशजी गायकवाड आणखीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आता सध्या खेळत आहेत. तसेच आमच्या धुतुम गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ कोणी आजूबाजूला अगदी या बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा विनंती केली जातो की या आपलं शुभागमन आम्हाला अपेक्षित आहे. माझी खेळाडू असतील
या सरपंच चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, रसिक मायबापांचं, मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनस्वी मनपूर्वक स्वागत. नाव जाऊया बॅक टू क्रिकेट. अर्थात पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या ठिकाणी खेळत असताना ज्या ठिकाणी आर्या ओवले या संघानं धावा उभारलेल्या आहेत, 46 धावा उभारल्या आहेत आणि 47 धावांचं टार्गेट सेट करावा लागेल कोपरोली 11 या ठिकाणी कोपरोलीला. चला मॅच चालू करा. क्षेत्रक्षण लावून घ्या या स्पोर्ट्स होळे. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. होळे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब रुपेशभाई गायकवाड चा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नुकतीच आपण पाहिली नवीन वर्षामध्ये नियमावली खरं तर जाहीर केली रायगड टेनिस क्रिकेट संघटनेने की प्रत्येक दिवशी तुम्हाला 8 संघच पाहायला मिळतील. दीपक सर थांबवतोय कारण या ठिकाणी पाहिलं तर अनेक मान्यवरांमध्ये आपण पाहिलं तर एक गोड आवाज दीप या ठिकाणी पाहिलं तर अमय पितले सर कोपरोली गावावरून आहेत. नक्कीच अमय पितलेजी या आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक सरचे स्वागत. आपल्याला यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. एक गोड आवाजातील बाज अमयजी पितले सर आपण यायचं आहे आणि आपल्या यथोचित सन्मान स्वीकारायचं. ओ टू दीपक पाटील सर. सत्तेचाळीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये. पहिलं षटक घेऊन रिव्हॉल्व रवींद्र बात्रे सध्याच्या घडीला पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. खरं थोडासा दूर होता क्रिकेट पासून आणि माईक हातामध्ये आहे त्यामुळे थोडंसं दूर झालं होतं, परंतु सध्याच्या घडीला संघाला गरज आहे आणि त्या दिवशी सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स खरं तर पाहायला मिळाला. बंबावी पाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली होती आणि पुन्हा एकदा तोच रिव्हॉल्व 30 धार. यस अंपायर प्लीज प्रोसीड. चालूच ठेवा तुम्ही, तुमच्याकडेच लक्ष आज. निखिल मात्रे आणि चरण मात्रे सलामीची जोडी. रिव्हॉल्वचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिडॉनच्या वरतून टोलवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4. बॉलवर मात्र चौकारानं टीमचा श्री गणेश निखिल मात्रेच्या बॅटमधून चौकारानं सुरुवात झाली. 47 धावा करायच्या आहेत. सामन्याचा आनंद घेत असताना अतुलजी औटी साहेब त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. लवकरच सीबी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल 8 आणि 9 मार्चला. रिव्हॉल्वचा हाही बॉल समोरच्या दिशेमध्ये अगदी समोर चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार. आता मात्र थोडंसं प्रेशर गोलंदाजावर टाकण्यात आलंय. रिव्हॉल्व गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र होळे संघासाठी मोठं योगदान दिलंय गोलंदाजीमधून. ती धार यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून उडवलाय आणि बॉल चाल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता सलगचा तिसरा चौकार. चौकार 4 रन्स तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार. निखिल मात्रे चेंज ऑफ पेस स्लोपर बन ओळखला आणि या बॉलला मात्र पाठवलाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सलगचा चौथा चौकार. चार चौकार.
रिव्हॉल्व सारख्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवला गेलाय. निखिल मात्रे अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. इकडे मात्र 47चा पाठला करत असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 4 चौकार आले आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडंसं टेन्शन आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा आता मात्र वाढला असेल. संपूर्ण रात्रीमध्ये लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि या विकेट हॅट्रिक साठी सरपंच साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रेमनाथजी ठाकूर साहेब सरपंच चषक आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण रात्रीमध्ये हे पारितोषिक असणार आहे. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडं फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे मात्र सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या बरोबरीनं 4 चौकारानंतर मात्र रिव्हॉल्व मात्रेचं थोडंसं कमबॅक दिसलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर विदाउट लॉस 17. आता मात्र येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये 30 धावांची गरज असेल. दमदार सुरुवात केली कोपरवली 11 कोपरवली संघानं. अनेक ठिकाणी नाईट स्पर्धा आपण पाहतो आणि लवकरच कोपरवलीच्या मैदानावर सुद्धा तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. ग्रामदैवत श्री बापूजी देव महाराज चषक 2025. प्रितेश पाटील, अमे पितळे यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. कोपरवली 11 कोपरवली ग्रामस्थ आणि स्पर्धा मात्र मी मराठी मैदान मोठी जुईच्या मैदानावर खेळवली जाईल आणि 19 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत 19, 20, 21, 22 तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 18,000 रुपये प्रवेश फी आहे आणि 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक, द्वितीय 75, तृतीय 35 आणि चतुर्थ 35. मालिकावीर बाईक असेल, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल असेल. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक थोडंसं महागडं आलंय, त्यामुळे या ओव्हरमध्ये काहीही झालं तरी आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला मात्र कमबॅक करावा लागेल. शक्तीचा पहिला चेंडू निर्धाव येत असताना 17 धावा जरी आल्या असल्या तरी इथून मात्र पुढे वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये जावं लागेल. ओव्हर द विकेट हा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल्स, एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 18 नाव. 18 धावा. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं MMV धाकटी जुई संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. दुसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा मीत 11 मोहो संघ क्वालिफाय झालाय. तिसऱ्या रात्री मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. ओ यावेळेस स्कूप केलाय आणि बॉल पहा फाईन लेगला संधी जरूर होती, परंतु चेंडू निघालाय सर लॉंग स्टॉप, जाईल सीमा पार 4. हॅलो मान्यवरांच्यामध्ये आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय ज्यांचं आता शुभ आगमन झालेलं आहे या ठिकाणी संजयजी ठाकूर अध्यक्ष उरण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांचं शुभ आगमन झाले. त्यांच्या समवेत आदित्य आणखीच या ठिकाणी इंटक उरण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी, तसेच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आदित्य सर यांचं शुभ आगमन आहे. उपसरपंच तसेच या ठिकाणी सुशांत तांडेल आणखीच 190 मतदारसंघातील मनोज भोईर यांचे PA, तसेच या ठिकाणी डॉक्टर मनीष पाटील रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, तसेच या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आणखीच सदस्य यांचं शुभागमन या ठिकाणी, तसेच हरिश्चंद्र पाटील जांभूळपाडा यांचं त्यांच्या समवेत शुभागमन आहे. या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनस्वी मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला निखिल मात्रेच्या बॅटमधून. 6वा चौकार येत असताना त्यामुळे पहिल्याच पॉवर प्लेची षटकं अक्षरशः कुठलेत ती कोपरवली 11 कोपरवली संघानं. शक्ती बाबुळकर
फुल टॉस आहे. यावेळेस मात्र दिशा देता आली नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय, तोपर्यंत मात्र सिंगल कन्वर्ट करण्यात आले. एकेरी धाव मिळेल, धावसंख्या एकीने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 27 या आकड्यावर. इथून बरोबर 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 20 बॉल 20 बॉल टू बॉल रन आहेत, त्यामुळे इथे धोका नसेल कदाचित. ओ डाऊन दी ग्राउंड हा फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला चाललाय चेंडू, जाईल 4 धावांकरता. चरण चौकार. सात चौकार मारलेत आतापर्यंत कोपरोली संघानं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सर्कल फोडलंय अक्षरशः मी तर म्हणेन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 फिल्डर आतमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आतमध्ये, आणि असं असताना मात्र गॅप शोधल्यात आणि यावेळेस मात्र ऑन साईडला कडा प्रहार मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. उत्तुंग असा षटकार. सदोतीस धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, परंतु त्याहीपेक्षा महागडा शक्ती बाबुलकर ठरला, त्यानं 20 दिल्यात. त्यामुळे 2 प्रमुख गोलंदाज रिबॉल मात्र शक्ती दोघांनाही चांगला चोप पडलाय. 37 धावा धावफलकावर आणि जिंकण्यासाठी इथून बरोबर 10 धावांची आवश्यकता असेल. स्पीडअप करत राहा. त्यामुळे आता मात्र या धावा वाचवायच्या कशा हा प्रश्न आता मात्र आर्या स्पोर्ट्स ओळे संघासमोर पडला असेल. हा यक्ष प्रश्न आहे. परवा रात्री आपण पाहिलं 4 ओव्हर्समध्ये 30 धावा वाचवल्या गेल्या धाकटीजुई संघाकडून, परंतु इकडे मात्र आज सहजतेनं धावांचा पाठलाग होतोय. आज थोडंसं खेळपट्टी बदलल्यासारखी वाटते. पहिल्याही मॅचमध्ये 53 धावांचा पाठलाग झाला आणि तोही कमी ओव्हर्समध्ये. त्यामुळं आज थोडी खेळपट्टी फलंदाजांना सहाय्य करते असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. तिसरं षटक. स्वतः राकेश भाई आले तिकडे, मात्र पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. नवीन नियमावली आपण पाहिली 1 जानेवारी पासून प्रत्येक स्पर्धेमध्ये रोज 8 संघच खेळतील आणि यावेळेस मात्र फटका पहा, फाईन लेगच्या वरतून खेचलाय षटकार. माल स्ट्रोक पाहायला मिळाला. तर रोज 8 संघ खेळतील ही नियमावली, परंतु धुतुम मध्ये गेले कित्येक वर्ष रोज 8 संघच खेळले जातात. त्यामुळं धुतुमकरांचं सुद्धा कौतुक करणं. आता मात्र सगळे बदललेत, परंतु धुतुमकरां हे कधीच बदललेले होते. 10 संघ त्यांनी कधीच घेतले नव्हते. डे स्पर्धा असू द्या, नाईट स्पर्धा असू द्या, परंतु हे एक चांगलं झालंय. खरं तर बऱ्याच वेळा 10 संघ म्हटले की मानव सिरीजच्या कॅल्क्युलेशनला सुद्धा बरीचशी गणितं चुकायची. कधी कधी बाय उडवा या सगळ्या गोष्टी असायच्या. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल ड्राईव्ह केला. टॉप ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल आले. त्यामुळे आता मात्र अगदी विजयाकडे वाटचाल करत असताना कोपरवली 11 कोपरवली संघ पाहायला मिळेल. हा चेंडू फिरवलाय राकेश भाई यांनी, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या 2 ओव्हर्समध्येच तब्बल 37 धावा आल्या आणि त्याचमुळे इकडे मात्र गोलंदाजांना पाठबळ राहिलेलं नाहीये. आणि थोडासा बॅकफुटवर आर्या स्पोर्ट्स ओळे संघ. फुल टॉस आहे, ऑन साईडला वळवलाय, लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय 47चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 45 या आकड्यावर. म्हणजेच काय 2 धावांची अजूनही गरज असेल, परंतु थोडासा विजय लांबवलाय असं म्हणावं लागेल. राकेशभाई गायकवाड यांनी या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या, त्यामुळे थोडासा विजय लांबवलाय कोपरोली 11 कोपरोली संघाचा. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये
2 धाबांची गरज आहे, त्यामुळं इकडे असा जादुई गोलंदाज सध्याच्या घडीलाच तरी मिळणं फार कठीण आहे. परंतु पाहूया कुठपर्यंत मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेला जाणार का याची चर्चा होत असेल. चौथं षटक घेऊन मयूर गायकवाड. फुल टॉस आहे, स्क्वेअरला इकडे वळवलाय. कुंडेवाळ संघानं नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. कुंडेवाळ संघ जो काही निर्णय असेल आपला लगेच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण असेल तर उतरा आणि फलंदाजी मग जासईची असेल तर जासई संघ आपण खेळाडू कक्षाकडे या. जशी मॅच संपेल लगेच मैदानामध्ये उतरायचं आपल्याला, ही विनंती आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा आणि या अतिरिक्त रन मात्र हा सामना जिंकलाय तो कोपरवली 11 कोपरवली संघानं. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन, हार्ड लक. आर्या स्पोर्ट्स ओळे. कुंडेवाळ संघाला मी विनंती करेन आपण मैदानाचा ताबा घ्या लवकर लगेच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि तदनंतर आपण पाहिलं तर लगातार 3 षटकार ज्यांनी मारले त्या आणखीच 3 चौकार ज्यांनी मारलेले आहेत त्यांनी यायचं आहे आणि 1000 रुपये आणखीच आमच्या या धुतुम गावातील सरपंच यांच्या अगदी पाहिलं तर यजमान प्रेमनाथ आनंद ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये तिथे पारितोषिक प्रत्येक हॅट्रिकसाठी देण्यात येत आहे. विनंती असेल या ठिकाणी अतिथी देवभाव युक्तीनुसार मान्यवरांना विनंती करीन की आपण या आणि आपला यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. अध्यक्ष उरण तालुका इंटकचे या ठिकाणी संजयजी ठाकूर. चला कुंडेवाळ संघ लवकर मैदानाचा ताबा घ्या प्लीज. चालेल, ओके. चला या ठिकाणी आदरणीय सन्माननीय खास करून आपण पाहिलं तर डॉक्टर मनीष पाटील दादांना विनंती करीन की नक्कीच आपण दोघे पण या. संजय ठाकूर सरांना सुद्धा विनंती असेल. डॉक्टर मनीष पाटील रायगड जिल्हा माजी सदस्य आणि तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी या ठिकाणी अध्यक्ष असताना अगदी त्यांचा